बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीचा पोलीस जबाब आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे, पप्पांच्या अपहरणाआधीचं हे वाक्य वैभवी देशमुख हिनं जबाबात नोंदवलंय। संतोष देशमुख यांच्या अपहरणाआधीचं हे वाक्य आपण बघू शकतोय। विष्णू साठेनं कॉल करून पप्पांना धमकावलेलं होतं। वैभवी देशमुखच्या जबाबात ही नोंद झाली आहे। छोट्या गोष्टीवरून जीवावर का उठता, पप्पांनी फोनवरील संवादही वैभवीच्या जबाबात समोर आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीचा हा पोलीस जबाब आपण बघू शकतोय। काय नेमकं तिनं म्हटलंय यामध्ये? नक्कीच संतोष देशमुखांच्या हत्येच्या 2 दिवसा अगोदर ते लातूर या ठिकाणी त्याची मुलगी वैभवी शिकण्यासाठी होती, त्या ठिकाणी गेले होते। त्यावेळी तिला तिचे वडील अस्वस्थ दिसून आले। त्याबरोबर चिंतेत देखील होती। तिने वारंवार तिच्या वडिलांना विचारण्याची की वडील नेमकं काय घडलंय, वडिलांना विचारण्यात गेली तर काही ठराविक गोष्टी वडिलांनी सांगितल्या आणि माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे, असं वैभवीने जबाबात सांगितलेलं आहे। त्याचबरोबर वैभवी जेव्हा क्लासवरून पुन्हा घरी आली तेव्हा संतोष देशमुख यांचा फोन सुरू होता। कुणाशी तरी ते बोलत होते। यावेळी त्यांचे समाधान वैभवीच्या कानावर गेले आणि तिने सांगितले की यात संतोष देशमुख म्हणतात की भाऊ एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर कोणी उठतं का, अशा प्रकारचा देशमुख त्या फोनवर कुणाला तरी म्हणाले। दरम्यान वैभवीने विचारला गेले असता तो फोन विष्णूसाठीचा असल्याचं त्या जबाबात उल्लेख आहे। त्यामुळे मोठी घडामोड म्हणता येईल। नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।